नंदुरबारमध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप माजी आमदार शिरीष चौधरी यांनी आपल्यावर दाखल गुन्हा खोटा असल्याचा आरोप केलाय। घरावरचा हल्ला हा राजकीय कट असून गावगुंडांच्या माध्यमातून रचल्याचा दावा त्यांनी केला। या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अटक करण्याची मागणी त्यांनी केली आहे। दिवशीची रात्री आमच्या घरावर सशस्त्र दरोडा जो पडला तेव्हा आमच्या घरावर जो जीवे ठार आमच्या पूर्ण परिवाराला जीवे ठार मारण्याच्या हेतूने काही लोकांनी काय गावगुंडांनी जे अवैध धंदे नेहमी चालवत असतात असं सगळ्यांनी आमच्या घरावर हल्ला केला। त्या संदर्भात आम्ही आज पत्रकार परिषद घेतलेली होती आणि यामध्ये पोलीस प्रशासनाला आम्ही फिर्याद देत असताना जे सीसीटीव्हीचे फुटेज आम्ही दिलेले आहेत त्या फुटेजमध्ये विशिष्ट लोक ज्यांच्यावर असंख्य गुन्हे, मर्डरचे गुन्हे आहेत, 307चे गुन्हे आहेत, लोकलचे गुन्हे आहेत, असं अवैध धंदे चालवणारे त्या परिसराचे पोरं आहेत आणि यांच्या मागे जो आका आहे यांना नेहमी सपोर्ट करतो, राजकीय पाठबळ देतो, राजकीय संरक्षण देतो, या मागचा जो आका आहे याने या पद्धतीने आमच्या घरावर हल्ला करण्याचा त्यांनी सांगितलेलं आहे। तर मी पोलीस प्रशासनाला आम्ही माननीय आमचे नेते श्री चंद्रकांत रघुवंशी साहेब असतील, आमचे जिल्हाध्यक्ष मागचा आका कारण एक गुन्हेगार आहेत, यांना कितीही काही केलं तर यांना शिक्षा होण्यापेक्षा यांच्या मागचा जो आका आहे त्याला लवकरात लवकर सापडून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात आम्ही निवेदन आणि विनंती केलेली आहे। त्यामुळे आजही आम्ही माझ्या लेटर पॅडवर आम्ही त्यांना सांगू की याच्या मागचा जो सूत्रधार आहे हा मेन सापडायला पाहिजे, कारण हा सापडल्यावरच सगळं काम होईल। त्यांचे मोबाईलचे सगळे CDR चेक करा, कुणाकुणाचे फोन आलेले आहेत, कुणाचे आलेले आहेत, प्रशासनाला त्यांच्याबद्दल कुणाचे फोन आलेले आहेत यांचीही तुम्ही चौकशी करा, असं निवेदन आम्ही अधीक्षक साहेबांना देणार आहोत।